नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक दांद्रे आपल्या सर्वांना आज मल्टीस्किल असिस्टंट टेक्निशियन याविषयी माहिती सांगणार आहे. तर या विषयाला मराठीमध्ये आपण बहुविध कौशल्य अभ्यासक्रम म्हणतो. हा विषय आपण हाताने काम करत करत शिकण्याचा विषय आहे. हा विषय इयत्ता 9वी आणि 10वी या दोन लेवलसाठी आहे. 9वी साठी लेवल 1 आणि 10वी साठी लेवल 2. तर हा विषय बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा आहे 100 मार्काला, पण त्यातील 70 मार्काला प्रॅक्टिकल आहे आणि 30 मार्काला लेखी परीक्षा आहे. त्यानंतर या मल्टीस्किल या विषयामध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते बघतो आपण. लेवल 1 म्हणजे 9वीला 4 विषय आहेत. वर्कशॉप इंजिनिअरिंग टेक्निक्स, ज्याच्यामध्ये आपण इंजिनिअरिंग अभियांत्रिकी इंजिनिअरिंग बद्दल माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर आहे एनर्जी अँड एन्व्हायरमेंट, याच्यामध्ये आपण ऊर्जा, इलेक्ट्रिक एनर्जी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत. त्यानंतरचा पार्ट आहे आपला गार्डनिंग, नर्सरी अँड ॲग्रिकल्चर टेक्निक्स. यामध्ये आपण बागकाम, रोपवाटिका आणि शेती तंत्रज्ञान याविषयी माहिती घेणार आहोत. त्यानंतरचा विषय आहे फूड प्रोसेसिंग टेक्निक, म्हणजे अन्न प्रशासन विभागामध्ये कुठले कुठले पदार्थ आपण बनवणार आहोत त्याविषयी माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर लेवल 2 आहे आणि लेवल 2 मध्ये आपण वर्कशॉप इंजिनिअरिंग टेक्निक्स सेमच आहे लेवल 1 आणि लेवल 2 मध्ये, पण फक्त लेवल 1च्या ॲडव्हान्स मध्ये लेवल 2 मध्ये आहे. अभियांत्रिकी कार्यशाळेतील तंत्रज्ञान, एनर्जी अँड एन्व्हायरमेंट, ऊर्जा आणि पर्यावरण, गार्डनिंग, नर्सरी अँड ॲग्रिकल्चर टेक्निक्स, बागकाम, रोपवाटिका आणि शेती तंत्रज्ञान. आणि त्यानंतरचा विषय आहे हेल्थ केअर, आरोग्यशास्त्र. त्यानंतर आपण हे जे 5 वेगवेगळे विषय आहेत यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत काय काय शिकणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो आहे वर्कशॉप इंजिनिअरिंग आणि टेक्निक्स, याच्यामध्ये अभियांत्रिकी कार्यशाळेमध्ये जे वर्कशॉप असतं त्यामध्ये आपण काय काय कशाचा अभ्यास करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आहे बेसिक वर्कशॉप टूल्स आणि टेक्निक्स. याच्यामध्ये जेवढे हत्यारं आपण, कानस असेल, बेंच वाईस असेल, पाईप वाईस, वस्तू पकडून ठेवणारे हत्यारे असतील, या सगळ्यांचा वापर कसा करायचा आणि त्यांची वापर करत असताना काळजी काय घ्यायची याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे सोल्डरिंग आणि वेल्डिंग करणे, वेल्डिंग पासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे, चप्पल स्टँड बनवणे असेल, आणखीन काही बनवणे असेल. त्यानंतर बांधकाम करत असताना विटांची रचना कशी पाहिजे, सिमेंट किती वापरायचं याविषयी माहिती घेणार आहोत. त्यानंतर रंगकाम, प्लास्टरिंग आणि रंगकाम याविषयी माहिती घेणार आहोत आपण. त्यानंतर लाकूड काम, कार्पेंट्री वर्क मध्ये आपण लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू बनवताना आपल्या स्किल कशा त्यामध्ये टाकायच्या आणि वस्तू कशा प्रकारे अट्रॅक्टिव्ह बनेल त्यासाठी आपण शिकणार आहोत. त्यानंतर पायपिंग आणि प्लंबिंग, ते आहे नळकाम बद्दल माहिती घेणार आहोत आपण. त्याच्यानंतर लेवल 2 मध्ये इंट्रोडक्शन ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि इन्स्ट्रुमेंट, याच्यामध्ये एखाद्या वस्तूचा आराखडा, अभियांत्रिकी आरेखन कसं करायचं आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग याच्याविषयी माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर ड्रिलिंग, टॅपिंग आणि थ्रेडिंग याच्याविषयी माहिती घेणार आहोत. आटे पाडणे, आतल्या साईडने आटे पाडणे, बाहेरून आटे पाडणे, ड्रिल करणे. त्याच्यानंतर कोणती पण वस्तू बनवत असताना ती वस्तू बनल्याच्या नंतर मार्केटमध्ये विकण्या अगोदर आपल्याला त्याची किंमत ठरवावी लागते, त्यासाठी कॉस्टिंग काढणे आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर मेजरमेंट म्हणजे मोजमाप करणे, लांबी रुंदी मोजणे याविषयी माहिती घेणार आहोत. हा आहे आपला पहिला विषय. या चित्रामध्ये आपण बघू शकता की काही जिल्हा परिषद शाळेतील मुलं या विषयाचे प्रॅक्टिकल करताना, प्रात्यक्षिक करताना आपल्याला दिसत आहेत. त्यानंतरचा विषय आहे आपला एनर्जी अँड एन्व्हायरमेंट, ऊर्जा आणि पर्यावरण. याच्यामध्ये आपण वायर, स्विच, प्लग असे याच्यासाठी किंवा इलेक्ट्रिक विभागामध्ये काम करताना कोणते आपण टेस्टर असेल, अजून कुठले हत्यार असतील ते आपण वापरतो, त्यांचा वापर कसा करायचा, त्याची वापर करताना काळजी कोणती घ्यायची याच्याविषयी माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल विभागामध्ये जे वेगवेगळे चिन्ह असतात, सिम्बॉल असतात, बल्ब कशाने दाखवायचा, फॅन कशाने दाखवायचा याची माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतरचा आपला पार्ट आहे तो वायरिंग कशा करायच्या, सिरीज वायरिंग असेल, गोडाऊन वायरिंग असेल, जिना वायरिंग असेल, एका बटनवर 2 बल्ब कसे लावायचे, 2 बटनवर 1 बल्ब कसा लागायचा, दिवाळीची वायरिंग असते आपली ती कशी करायची याच्याविषयी माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर आहे गार्बेज अँड डिस्पोजल अँड रिसायकलिंग, म्हणजे कचरा व्यवस्थापन, पर्यावरणाला हानिकारक होऊ नये म्हणून कचरा व्यवस्थापनाविषयी माहिती पाहणार आहोत आपण. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे लाईट बिल काढणे. आपल्या घरामध्ये जे लाईट बिल येतं ते वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल उपकरणांना किती बिल लागतं, म्हणजे किती युनिट पडतात आणि त्याच्यानुसार किती बिल लागतं हे आपण काढू शकतो. त्याच्यानंतर इन्व्हर्टर आणि बॅटरी यांची देखभाल कशी घ्यायची त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत आपण. इंजिनचं काम, आपली 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, त्याच्यामध्ये डिझेल इंजिन, पेट्रोल इंजिन असतात, त्यांचं वर्किंग कसं चालतं याच्याविषयी माहिती घेणार आहोत आपण. त्याच्यानंतरचा पार्ट आहे सोलार एनर्जी, सौर ऊर्जेविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर आहे पर्यावरणामध्ये आपण पाण्याचं नियोजन कसं करणार आहोत, पाणी अडवणे, पाणी जिरवणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग या सगळ्या गोष्टींविषयी माहिती घेणार आहोत आपण. त्याच्यानंतर बायोगॅस, निसर्गाला
हानिकारक नसणारा गॅस म्हणजे बायोगॅस. आपण तो कसा बनवतो, त्याचा उपयोग काय करतो, याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. इथे काही मुलं प्रॅक्टिकल करताना आपल्याला दिसत आहेत. त्यानंतरचा विषय आहे गार्डनिंग, नर्सरी अँड ॲग्रिकल्चर टेक्निक. त्यामध्ये बागकाम, रोपवाटिका आणि शेती तंत्रज्ञानाविषयी माहिती पाहणार आहोत आपण. याच्यामध्ये पण पाण्याचं नियोजन, पाण्याची देण्याची पद्धती कशी असते, स्प्रिंकलर असेल, ड्रिप इरिगेशन असेल, वेगवेगळ्या पद्धती असतील आपल्याला इरिगेशनच्या, तर त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत आपण. पाणीचं कन्झर्वेशन कसं करायचं, वेगवेगळे डॅम वगैरे बनवणे, याच्याविषयी माहिती घेणार आहोत आपण. सॉइल टेस्टिंग. सॉइल टेस्टिंग म्हणजे काय, मातीचं परीक्षण करायचं. मातीमध्ये कोणते मूलद्रव्य कमी आहेत, नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस असे मेन महत्त्वाचे मूलद्रव्य असतात त्याच्यामध्ये, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर बीज प्रक्रिया करणे. बी जमिनीमध्ये पेरण्या अगोदर त्याच्यावरती प्रक्रिया करणे आणि पेरणी कशी करणे याच्याविषयी माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदाच आपल्याकडे जेवढे विषय आहेत त्या सगळ्यांमध्ये आपण इंट्रोडक्शन टू टूल्स अँड युजेस म्हणजे त्या विभागामध्ये वापरले जाणारे हत्यारे आणि त्यांची काळजी कशी घ्यायची, उपयोग कसा करायचा याविषयी आपण सगळ्यात पहिल्यांदा माहिती घेत असतो. त्याच्यानंतर गार्डन बनवणे, आपल्या बाल्कनीमध्ये गार्डन बनवणे म्हणा किंवा घराच्या शेजारी समोरच्या भागामध्ये गार्डन बनवणे. त्यानंतर ॲनिमल, हा शेतीला पूरक व्यवसाय असेल, दुग्ध व्यवसाय, याच्याविषयी आपण प्राण्यांविषयी माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर जनावरांचे वय वगैरे, वजन काढणे, या सगळ्या गोष्टींची आपण या विषयामध्ये माहिती घेणार आहोत. असे बऱ्याचशा शाळांमध्ये पण असे वेगवेगळे प्रोजेक्ट चालवले जातात. त्याच्यानंतरचा विषय आहे अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान. याच्यामध्ये अन्नावर कोणत्या कोणत्या प्रक्रिया करून अन्न टिकवतो आपण, उकळणे असेल, वाफवणे असेल, परतणे असेल, खारवणे असेल, या सगळ्या बॉइलिंग, स्टीमिंग, शालो फ्राईंग आणि साल्टिंग या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर या विभागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण हत्यारे, उपकरणे वापरतो त्यांचे वापर आणि काळजी, वापर करत असताना काळजी कोणती घ्यायची, स्वच्छतेविषयी माहिती, क्लिनिंग प्रोसेस बद्दल माहिती घेणार आहोत आपण. त्याच्यानंतर एखादा पदार्थ बनवून मार्केटमध्ये त्याच्यावरती लेबलिंग करून तो मार्केटमध्ये विकणे, बाजारामध्ये, याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर आहे आपल्या शरीरामध्ये कुठल्या कुठल्या जीवनसत्वांची गरज आहे, त्यासाठी कोणता पदार्थ आपण किती प्रमाणामध्ये खाल्ला पाहिजे, याच्याविषयी आपल्याला आरोग्याविषयी माहिती घेणार आहोत आपण. त्यानंतर अन्नातील भेसळ ओळखणे. अन्नातील भेसळ ओळखणे म्हणजे आपण मार्केटमध्ये बघतो बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये भेसळ केली असते, तर ती भेसळ कशा प्रकारे ओळखायची याचा पण अभ्यास आपण करणार आहोत. त्याच्यानंतरचा पार्ट आहे हेल्थ केअर. हेल्थ केअरमध्ये काय आहे, आपल्या आरोग्याविषयी माहिती आहे. बॅलन्स डाएट, आपला आहार कसा पाहिजे, आपण आताच बघितलं सगळीकडे कोरोना आलेला आहे, तर आपल्यामधली रोगप्रतिकारक शक्ती कशा प्रकारे वाढवण्यासाठी, चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी आपल्याला कुठला आहार घेतला पाहिजे. त्याच्यानंतर वैयक्तिक स्वच्छता, हायजीन, आपण बघतो ना आता सॅनिटायझरने हात धुतले पाहिजे, या सगळ्या गोष्टी, तर त्याविषयी माहिती घेणार. मानवी रोगांविषयी माहिती, त्यांची लक्षणे, ते रोग होऊ नये म्हणून काय उपाय करायचे, ते रोग झाल्याच्या नंतर काय उपाय करायचे, याविषयी माहिती घेणार आहोत आपण. ब्लड ग्रुप, आपल्याला सगळ्यांना माहिती ब्लड ग्रुप किती प्रकारचे असतात, ब्लड ग्रुपची टेस्टिंग कशी करायची, मग कोणता ब्लड ग्रुप कोणाला देऊ शकतो, कोणाला घेऊ शकतो कोण, याची माहिती घेणार आहोत आपण. त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला पोल्युशन आणि फूड, प्रदूषण आणि अन्न, याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आणि हे सगळे उपक्रम आपल्या 9वी आणि 10वीच्या मुलांसाठी शाळेमध्ये चालवले जातात. आणि या सगळ्या, हा मल्टीस्किल, हा मल्टीटास्किंग आणि हाताने काम करून शिकायचा विषय, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, आपल्याला वेगवेगळ्या कला शिकायला भेटतात. एवढ्या कला तुम्हाला दुसरीकडे कुठेच शिकायला नाही भेटणार. त्याच्यानंतर तुमचा करिअर, तुम्ही एवढे सगळे विषय शिकल्याच्या नंतर तुमचा आवडीचा विषय कोणता आहे तो तुम्ही योग्य प्रकारे चॉईस करून तुमच्या भविष्यामध्ये डेव्हलपमेंट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काम करण्याची संधी, 10वी 12वी केल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटतं. त्या सर्टिफिकेटच्या बेसिसवरती आणि तुमच्याकडे असलेल्या स्किलच्या बेसिसवरती तुम्हाला जॉब पण मिळू शकतो. त्यानंतर तुम्ही स्वतःचा उद्योगधंदा पण, एवढे सगळे कला शिकल्याच्या नंतर कोणता पण तुमच्या आवडीचा उद्योगधंदा चालू करू शकता. आणि सगळ्यात म्हणजे स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि खूप शिकण्यासाठी खूप इंटरेस्टिंगने सगळे मुलं खूप इंटरेस्टिंगने शिकतात. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे तुमच्या, हा विषय जर तुम्ही कुठे जॉब नाही केला, बिझनेस नाही केला, दुसऱ्या फील्डमध्ये जरी गेलात तरी हा विषय तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी उपयोगी येणार आहे. आणि एवढं सगळं तुमच्याकडे जर स्किल असतील तर तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.